आमच्या मंजित साहेबांनी लग्नासाठी पैसे कमवल्यावर मगच आमचे लग्न होणार, ते आधी नाही. शरद काकांना सांग ना पैसे द्यायला. भाऊजी तर राहुलला लवकरात लवकर इथून जायला सांग. जायला सांगा? हो. का? काय केलं राहुल? त्या राहुलने माझा हात पकडला. तसं काही केलेलं नाही मी फक्त शर्मिलाला समजावून सांगतो. आवाज बंद. तिच्याकडे जर परत वाकड्या नजरेने बघितलंस ना, त्या खरोखरच्या राहुल सारखं ना तुला पण संपवेन. तू मला तुझ्या प्रेमात इतकं गुरफटून ठेवलंयस की मला तुझ्याशिवाय ह्या जगात दुसरं काहीही दिसत नाही. काय नाव म्हणलं तुमचं? अजय. हा, राहुल देशपांडे नाव आहे माझं. होय का? राहुल देशपांडे. पणशीकर साहेब उद्या आल्यानंतर त्यांना तुझा होकार किंवा नकार कळवायला हवा नाही का? नम्रता, काय म्हणाली आणखीन माधुरी? मी तिला म्हटलं. मम्मा, पप्पा, माझ्या बरोबर लवकर चला ना. अरे हो, पण एवढी घाबरल्यासारखी काय? काय झालं काय एवढं? अहो, आता प्रतीकच्या मित्राचा फोन आला होता, त्याने विष घेतलंय. काय? प्रतीकने विष घेतलं? हो मम्मा, आपल्याला निघायला हवंय आता. चल चल. प्रतीकने विष घेतलं? नाही, पटत नाही मनाला. हाँ, बोला मिस. एनी प्रोग्रेस? सर, मी त्या हवालदार शिंदेंना पुण्याच्या गावी पाठवलं होतं. मग तिथे ते राहुल देशपांडेंना भेटले, पण काय? पण सर त्याने काहीच सांगितलं नाही त्यांना. अहो, त्या शिंदेनी नीट विचारलं नसणार. या, आय नो सर. पण सर, मी आता शिंदेंना परत त्याच्या गावी पाठवणार आहे आणि यावेळेला त्यांना नीट बजावून सांगणार आहे की सगळी डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन या. गुड. सर, अजून एक ठरवलेलं आहे की त्यांना. कोण आहे तिकडे? भोसले, समाजात काय करत होत तुम्ही? सर, तुमच्याकडेच येत होतो. जस्ट दरवाजावर नॉक करणार तितक्यात फाईल पडली माझी. ठीक आहे, जास्त कारण सांगत बसू नका, कामाचं बोला. सर, राऊंडला चाललोय. ही फाईल तुम्हाला द्यायची होती. ठेवा. पण यासाठी कामलेला देखील पाठवू शकला असतात. सर, आपली कामं दुसऱ्याला कशाला सांगायची, नाही का? ठीक आहे, निघा तुम्ही. ओके सर. स्टॉप. सर. युजलेस. सर, मला वाटतं भोसले अजूनही. या, आय नो. हा,
तुम्ही काय सांगत होता? प्रतीक प्रतीक हे काय झालं? आता डॉक्टर तपासतात, बघू काय होतंय. कसं झालं हे सगळं? हो, 2 दिवस झालं वेड्यासारखा करत होता आणि सारखा म्हणत होता की मला प्रियाकडे जायचंय, प्रियाकडे जायचंय आणि मला तिची माफी मागायची म्हणून. हे असंच काहीतरी म्हणत होता आणि 2 दिवस सतत दारू पित होता, सतत दारू पित होता. त्याला इतकी दारू का पिऊ दिली? त्यात हे विष जीव जाता वाचला. बरं, मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, काही काळजी करण्याचं कारण नाहीये ना? नाही, काही काळजी करायचं कारण नाही. डॉक्टर, तपासून झालं का? हो हो झालं. मग चला निघू, मी तुम्हाला सोडून येतो. या. हा हा डॉक्टर होता. प्रतीक काय करून बसलास हे? विष घेतलंस? प्रिया शांत हो, सगळं ठीक होईल. मामा अगं, नवरा बायकोत भांडण झालं म्हणून कोण विष घेत का? जीव देत का? हा डॉक्टर होता. म्हणजे आताच तो डॉक्टर झालाय. आता हल्लीच त्याला डिग्री मिळाली. माझा मित्र आहे तो. हो ते ठीक आहे, पण तुम्ही कोण? मी प्रतीकचा मित्र दिनेश. आपण तुम्ही माझी चौकशी काय करताय? तुम्ही प्रतीकला पाहायला आला ना? प्रियवाहिनी, येतो मी. आणि जरा प्रतीकची काळजी घ्या आणि स्वतःची. अहो, आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे मी काय करणार आहे? तसं नाही हो, पण प्रतीकला अशा अवस्थेत टाकून आपण कसं जायचं? बरं ठीक आहे, मी बघतो काय ते. नाही पप्पा, तुम्ही नाही, मी थांबते प्रतीककडे. पप्पा, तुम्ही गेलात तरी चालेल. काही लागलं तर फोन कर. काळजी घे.
अरे मोनिका, क्या बात है. कधी आलीस बाळा? झाला 1 तास झाला. अरे बाप रे, 1 तास झाला. माझी वाट बघतीस तू? हा, काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम वगैरे काही नाही, असंच तुमची आठवण आली म्हणून आले. अरे बाप रे, वा वा वा, छान छान. मोनिका, हा, एक कंप्लेंट आहे बाळा तुझ्याविषयी. कंप्लेंट? नाही, वहिनी सांगत होत्या तू म्हणे हल्ली घरी नसतेच, फार फिरत असते इकडे तिकडे. नाही, हे काय इथेच येत असते पप्पा मी. अच्छा, इथे येत असतेस का? मला दिसत नाही तू सारखी सारखी इथे. पण म्हटलं कुठे जात असते. पप्पा, हा काय आहे, हा, मंजितचे आजोबा आहेत ना. वारले? पप्पा, अच्छा, ओके, सॉरी सॉरी. तुम्ही- ओके ओके ओके, सांग सांग सांग. हा, मंजितचे आजोबा आहेत ना, ते एकटेच घरी असतात आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे पण खूप हाल होतात हो पप्पा, म्हणून मी त्यांच्या घरी जाते. अच्छा, वा 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 वा. नाही नाही नाही, चांगलंय. तू मंजितच्या आजोबांची काळजी घेतेस म्हणून त्यांच्या घरी जातेस. छान आहे, आवडलंय मला. पण काय आहे बाळा, आता तुझं लग्न होणार आहे ना. हा. मग लग्न झालं की तू त्यांच्याच घरी राहणार आहेस कायमची. मग घे ना तुझ्या सासरच्या मंडळींची तुला किती काळजी घ्यायची ती. त्यांना छान मस्त खाऊ पिऊ घाल, मस्त टनाटन करते आजोबांना. पण ना बाळा, आता आपलं लग्न झालेलं नाहीये ना, त्यामुळे तिथे सारखं सारखं जाणं हे बरं दिसत नाहीये. ओके? हो, पण पप्पा, मला त्यांची खूप काळजी वाटते म्हणून मी त्यांच्या घरी जाते. अच्छा, ती फक्त आजोबांचीच काळजी वाटते की? हा, फक्त आजोबांचीच वाटते. फक्त आजोबांचीच? हा पप्पा, फक्त आजोबांचीच वाटते. आणि त्या तुझ्या रिकाम टेकण्या नवऱ्याची नाही वाटत काळजी? पप्पा, ओके ओके, म्हणजे नवऱ्याची काळजी वाटत नाही का तुला? त्याची काळजी करायला तो असतो का घरी? का, कुठे जातो? पप्पा, तो सकाळी 7 वाजता घरातून जातो ना, तो रात्री 11-12 वाजता घरी येतो. काय करतो इतकं? जॉब करतो आणि ओव्हर टाइम सुद्धा करतो. नाही ठीक आहे, ते जॉबचं मी समजू शकतो, पण हा ओव्हर टाइम कशाला करतो? आमच्या लग्नासाठी पैसे कमवायला. अरे त्याला म्हणावं, अजून हा शरद नार्वेकर जिवंत आहे, धूम धडाक्यात लग्न करणार आहे तुमचं. उगाच काय ओव्हर टाइम वगैरे करत बस नको. मी छान लग्न करणार आहे तुमचं, काय काळजी करू नकोस तू. पप्पा, मी ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या, पण तो नाही ऐकत. मग तो स्वाभिमान वगैरे असं काहीतरी म्हणत होता. असं असं बोलत होता? गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. बोलू दे बोलू दे, मेहनत करू दे त्याला, माहिती पडू दे. मेहनत करून पैसे कमावणं किती कठीण असतं ते. नुसतं हिंडत असतो इकडे तिकडे. नाही म्हणजे चांगला आहे, चांगला आहे. तो आता कामाला लागला, उत्तम आहे. मी जरा फ्रेश होऊन येतो आणि या विचारानंतर आपण छान चर्चा करूया. ओके बाळा? ओके. लगेच येतो, बस आराम करा. किती फेऱ्या मारायला आता, दमाल अशानं. इतकं अस्वस्थ व्हायला काय झालंय? मला सांगाल का काहीतरी? काय सांगू हेमांगी, तुमचे लाडके युवराज काय म्हणतायत ठाऊक आहे का? काय? नोकरी करायला जाणार आहेत अब्रॉडला, अमेरिकेत जाऊन नोकरी करणार आहेत म्हणे. अहो मग हे चांगलं नाही का? परदेशी जाऊन जास्त पैसे कमवेल, लवकर सेटल होईल. इथल्यापेक्षा परदेशी नोकरी चांगली नाही का? नोकरी? नोकरी कसली?
मी पण नोकरी म्हणतोय. त्यांची ती फिल्म इंडस्ट्री आहे ना, त्यांनी अमेरिकेत काहीतरी प्रोजेक्ट सुरू केलाय म्हणे. त्या प्रोजेक्टला तो नोकरी म्हणतोय, कळलं? अहो पण तो फिल्म इंडस्ट्री सोडतो बोलला ना. हो म्हणत होता ना, पण आपल्या मतावर ठाम राहील तर शपथ. ही आजकालची पोरं ना बोलतात एक आणि करतात एक. अहो इतका रागराग करू नका हो. मी बघते काय झालंय ते. त्याचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. कसला प्रॉब्लेम झाला असेल सांग ना, कसला प्रॉब्लेम झाला असेल? अहो म्हणजे हे बघा, काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय तो असा निर्णय नाही घेणार. तो चांगला आहे. खबरदार हेमा, खबरदार जर तू ह्या बाबतीत त्याची बाजू घेतलीस तर. तुझ्या त्याच्या प्रेमापोटी आजवर मी त्याचं सगळं ऐकत आलो, पण ह्या बाबतीत तू जर का त्याची बाजू घेतलीस ना तर. काय करतेस जान्हवी? अहो जागू म्हणाली की मी येईपर्यंत माझा डॉगी सांभाळून ठेव, म्हणून घेऊन बसलीये. काय? तो डॉगी जरा वेळ बाजूला ठेव. अगं आपल्या घरात दुसरं कोणी आहे का? मग कोण त्याला हात लावणार आहे? हा, ठेव बरं बाजूला. अहो पण जागू आली तर तिला काय वाटेल? अगं मी सांगेन तिला की मीच तुझ्या मामाला सांगितलं होतं डॉगीला बाजूला ठेवायला, मग तर झालं. जान्हवी, आपण एक काम करूयात का? आपण काही दिवसासाठी जागूला बाहेरगावी पाठवलं तर? का? अगं म्हणजे जागृतीला जरा हवा पालट होईल, हा, तिची तब्येत सुधारेल आणि तुला सुद्धा घरकामात लक्ष देता येईल. कसला विचार करतेस एवढा? काय हरकत आहे जागृतीला काही दिवस बाहेर गावी पाठवलं तर? हो पण तिथे कोण घेणार तिची काळजी? आपण पाठवू ना कोणाला तरी तिच्या सोबत. कोणालाही, अगदी तू म्हणशील त्याला पाठवू. अहो मग आपणच जाऊया ना तिच्या सोबत. म्हणजे आपण सगळंच फिरायला जाऊ, चालेल? मी आपल्या सगळ्यांविषयी नाही, फक्त जागृतीविषयी बोलतोय. नाही नाही, जागूला मी एकटी कुठेही पाठवणार नाही. तुम्ही तिला कुठेही पाठवलत ना तरी मी तिच्या सोबत जाणारच. अगं आता कसं समजावून सांगू तुला? काही समजावू नका. तुम्हाला चहा हवाय ना, मी चहा करून आणते तुमच्यासाठी. बसा इथे. आणि हे बघा, मी येईपर्यंत तिचा डॉगी मात्र सांभाळून ठेवा, नाही तर चिडेल माझ्यावर उगाच. पण मिस्टर दिवाकर, तुम्ही सांगितलेल्या सर्व घटनांवरून असं जाणवते की त्या फार मानसिक तणावाखाली आहेत. रात्रंदिवस एकच विचार केल्यामुळे त्यांना मेंटल स्ट्रेस जाणवला असेल. त्यामुळे ते कदाचित अशा वागल्या असतील. पण ती पुन्हा असं वागणार नाही ना? आता तसं काही सांगता येणार नाही.
जगतोय त्या राहुलच्या जीवावर. ओरबाडून घेतले त्याचं आयुष्य मी. माझ्यामुळे त्याची आई मेली, त्याची बहीण पोरकी झाली. दिवाकर, हे बघा, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. हे बघा, मी अनघाची संपूर्ण जबाबदारी मी घेईन. तिची आई आणि तिचा भाऊ दे परत आणून. बाबा, आम्हाला कशाला बोलवलं? सांगतो. मला तुम्हा सगळ्यांना एक बातमी द्यायची आहे. पणशीकर साहेबांनी ज्योतीसाठी होकार कळवलेला आहे आणि मुख्य म्हणजे ज्योतीला सुद्धा समीर पसंत आहे. अरे पण तू फिल्म इंडस्ट्रीची कामं करणार नव्हतास असं बोलला होतास ना? अगं नव्हतो करणार, पण एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आल्यावर मी ती सोडू कशी, मला सांग ना.